ते 4 मजली इमारतीमध्ये त्या 200 पोरापोरींचं हॉस्टेल आहे. ते लगेचच 4 महिन्यामध्ये ती इमारत कंप्लीट होणार आहे आपली आणि त्याच्यामध्ये हॉस्टेल सुरू होणार आहे. सध्या 40 विद्यार्थिनींचं हॉस्टेल नर्सिंगच्या तिथे सुरू आहे. पण ह्या MPSC UPSCच्या 200 विद्यार्थ्यांचं मुलामुलींचं हॉस्टेल पाठीमागे त्यांच्या जेवणाची व्यवस्था आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट फुकट राहणार आहे. त्याच्यासाठी त्या मुलामुलींना एकही रुपया इथे देण्याची गरज पडणार नाही. म्हणजे दर वर्षाला 200 मुलं मुली हे आपल्या समाजामधले होतकरू हुशार नोकरीला लागतील आणि एक सद्गृहस्थ म्हणून या इमारतीमधून बाहेर पडतील, ह्या संस्थेमधून बाहेर पडतील. म्हणजे समाजासाठी पूरक अशा गोष्टी त्या इथून सुरू होणार आहेत. त्यानंतर सर्वात वरचा मजला जो तुम्ही पाहिला तो आहे बुद्धविहाराचा, ज्याच्यामध्ये दीक्षाभूमीसारखा डोम तुम्हाला दिसला असेल. तर त्यात 700 उपासक उपासिका भंतेजींच्या प्रवचनाच्या कार्यक्रमाला बसू शकतात किंवा विपश्यना साधनेला बसू शकतात, एवढा मोठा तो हॉल आहे. आणि त्याच मजल्यावर आपल्या संस्थेकडे 3 मीडिया आहेत. पहिला मीडिया प्रिंट मीडियामध्ये आपला पेपर आहे, समाज न्यायपत्र नावाचा त्याचं ऑफिसवर आहे. दुसरा मीडिया आहे आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपला रेडिओ, स्वतःचं रेडिओ सेंटर आहे, कॉटन सिटी 90.4 FM. तुम्ही जर तुमच्या मोबाईलला प्ले स्टोअरला जाऊन ते ट्यून केलं, म्हणजे अपलोड केलं, डाउनलोड केलं, तर त्याच्यावर तुम्हाला ते येऊन जाईल आणि कुठेही ट्यून केल्यानंतर देश विदेशामध्ये संपूर्ण जगामध्ये कुठेही तो रेडिओ तुम्हाला ऐकता येईल. आता दररोज 5 ते 6 ह्या 1 तासाचं बुद्ध आणि त्यांचा धम्म याचं ग्रंथपठणवर त्या विहारामध्ये होत असते. आता थोड्या वेळात 15-20 मिनिटात सुरू होऊन जाईल. तर त्याचं लाईव्ह प्रसारण आपण आपल्या रेडिओला करतो. देशातला पहिला रेडिओ आहे की जिथे बाबासाहेब बुद्धाची गाणी वाजतात, बाबासाहेब बुद्धाचे विचार प्रसारित होतात, बुद्धांनी त्यांचा धम्म प्रसारित होतो. आणि दुसऱ्या दिवशी परत 10:30ला सकाळी त्याचं पुनर्प्रक्षेपण केलं जाते. तर त्या रेडिओचा स्टुडिओ वरच्या मजल्यावर आहे. आणि तिसरा मीडिया म्हणजे डिजिटल मीडिया. आता हा जो कॅमेरा सुरू आहे याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण जगामध्ये दिसाल. तर प्रतिष्ठान लाईव्ह अकोला नावाचं यूट्यूब चॅनल आहे. जसं ताईंनी सांगितलं की यूट्यूबला पाहून आम्ही इथपर्यंत आलो. तर देश विदेशातून संपूर्ण राज्यांमधून अनेक लोक इथे दैनंदिन भेटी द्यायला, सदिच्छा भेट द्यायला, याचा अभ्यास करायला येत असतात. तर त्याचंसुद्धा वर ऑफिस आहे. त्यानंतर ह्या सर्व गोष्टीला पैसा लागतो. आतापर्यंत 200 कोटीपेक्षा जास्त काम या संस्थेत झालेलं आहे. आणि याच्यामध्ये दान वर्गण्या आपण मागत नाही. सरांचा पहिला संकल्प होता संस्था उभी करताना, आपण काहीही जर करतो म्हटलं तर पहिल्यांदा आपल्याला दान वर्गणी आठवते की आपण दान मागूया, वर्गणी करूया. प्रत्येक किती जण आहे, आपण 50 जण आहे, तर मग 500-500 रुपयांनी एवढे पैसे जमा होतील. फुकटची जागा असते ओपन स्पेसची, ती आपण घेऊ, ते बळकावू, त्याच्यावर लगेच फेन्सिंग करू, झेंडा लावून देऊ, नंतर भानगडी उपस्थित होतात. तर सरांचा पहिला संकल्प होता फुकट कोणाचाही एकही रुपया आपल्याला घ्यायचा नाही, दान वर्गण्या घ्यायच्या नाहीत, सरकारची मदत घ्यायची नाही. तर हे एवढं मोठं काम करत असताना सरकारी एकही रुपया आपण आतापर्यंत घेतलेला नाही, दान वर्गण्या एकही रुपयाच्या मागितलेल्या नाहीत. मग दान आपल्याला मिळते, मग ते कशा स्वरूपाचं? तर हा स्टेज जो आपण पाहतो आहे तिथे दगड लागलेला आहे. या स्टेजला विरघट मॅडम आहेत, शालिनताई विरघट, त्यांनी त्यांच्या सासूच्या नावाने 3 लाख रुपये दिलेले आहेत. तो दगड त्यांच्या नावाचा तिथे दिसतोय आपल्याला वर. हे जे दरवाजे लागलेले आहेत हे सर्व दरवाजे दानात मिळालेले आहेत, त्यांच्यावर त्यांचे नावं कोरून ठेवलेले आहेत. म्हणजे प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं हे केंद्र आहे. दान द्यायला 50 रुपये 100 रुपये आपल्याला अगदी सहज आपल्याला देता येतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे आदेश? आपल्या कमाईचा 20वा भाग, 100तले 5 रुपये. जर मला 1 लाख रुपये महिन्याचा पगार असेल तर मी 5,000 रुपये दर महिन्याला दिले पाहिजे, हे बाबासाहेबांचा आदेश आहे. तर इथे दान देणारी मंडळी त्या प्रकारची आहे. ह्या सर्व दरवाजावर, जसे हे दरवाजे 2-2 लाख रुपयाचे दरवाजे प्रत्येकी दान देणाऱ्यांनी, हे 1-1 लाख रुपये दरवाजे त्याच्यावरती कोरले आहे नावमध्ये. आतल्या बाजूला ह्या दरवाजावर बाहेरच्या बाजूला कोरलेला आहे. समोरचा दरवाजा 3.5 लाख रुपयाचा आहे, त्याच्यावर मागे नाव कोरलेलं आहे. समोरच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा आहे, तो 18 लाख रुपयाचा आहे. सरांनी भाषणामध्ये आवाहन केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी आपण दान वर्गण्या करता कामा नये. एवढं विश्वव्यापी नाव आहे, तर 18च लोक 1-1 लाख रुपये देणारे पुढे या. लगेच 18 लोकांनी 1-1 लाख रुपये प्रत्येकी दिले, तो पुतळा उभा झाला. आता मागच्या इमारतीमध्ये मातोश्री रमाबाई आंबेडकरांचा पुतळा उभा करायचा आपल्याला 15 फुटाचा, खुर्चीत बसलेला. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला 15 लाख रुपये लागणार आहेत. तर ते सुद्धा आवाहन सरांनी केलं आणि अनेक महिलांनी प्रत्येकी 5,000 रुपये, कोणी 10,000 रुपये, कोणी 50,000 रुपयाप्रमाणे आतापर्यंत जवळपास 325 महिलांनी त्याच्यामध्ये पैसा दिलेला आहे. आणि ती संख्या आणखी झपाट्याने आपल्याला वाढते आणि वाढवायची आहे.
तर दान आहे तर मग ते अशा प्रकारचं आहे. तुम्हाला दानपेटी कुठे दिसली नसेल, ती विहारामध्ये छोटीशी तुम्ही पाहिली असेल, ती मुद्दाम ठेवलेली आहे की कोणी येते, भावना असतात आपल्या कुठेतरी टाकायचे असतात, कोणाकडे द्यायचे म्हणून ती दानपेटी ठेवलेली आहे. पण ह्या संस्थेने घरोघर जाऊन कुठेही दान मागितलेलं नाही. तर अशा प्रकारचं हे जे केंद्र आहे. मग आता आणखीही आपल्याकडे 2 पैसे आले पाहिजे त्याच्यासाठी म्हणून आपल्या काही व्यवसाय करणाऱ्या कंपन्या उभ्या केल्या सरांनी. आता तुम्ही ट्रॅव्हल्सची गाडी घेऊन आलात, ती भाड्याने आणली, त्या गाडीवर नाव समोर काय लिहिलं तुम्हाला माहित आहे, ती कोणाची आहे, नाव काय लिहिलेलं आहे, बरोबर. पण आपल्याला इलाज नाही, कारण आपल्याकडे कोणती सोय नाही. मग आपल्या लोकांना बुद्धगयेला जायचं असते, 1-2 दिवसाची टूर काढायचे असतात, जसं तुम्ही काढून आलेत, तर मग आपल्या स्वतःच्या गाड्या असल्या पाहिजेत. म्हणून मग प्रतिष्ठान टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी सरांनी स्थापन केलेली आहे. तर ह्या महिन्याच्या अखेरीस एक ट्रॅव्हल याच्यापेक्षा मोठी, आता ही 28 सीटर आहे, 27 सीटर, तर आपली 44 सीटर गाडी आणि नंतर दुसरी परत तेवढीच, अशा 2 गाड्या येणार आहेत. आता एक ह्या महिन्यात येणार आहे. तर त्या माध्यमातून लगेचच आपल्या टुरिझमला सुरुवात होणार आहे. त्यातून येणारा नफा पूर्ण इथे लागणार आहे. त्यानंतर रिअल इस्टेट कंपनी आपली आहे, 2 कंपन्या आहेत, प्रतिष्ठान लँड डेव्हलपर LLP आणि उत्कर्ष लँड डेव्हलपर्स. त्याच्या माध्यमातून आपण प्लॉट विकत घेतो, त्याच्यावर स्कीम उभी करतो, म्हणजे अपार्टमेंट बांधतो आणि ते विकतो. तर आपले असे 2 प्रोजेक्ट सध्या, एक कंप्लीट झालेला आहे आणि एक सध्या सुरू झालेला आहे. असे 2 प्रोजेक्ट रन झालेले आहेत. लगेचच 3ऱ्या प्रोजेक्टला सुरुवात होते आहे. त्या फ्लॅटच्या विक्रीतून, म्हणजे जर एखाद्या फ्लॅटची किंमत बाहेर 50 लाख असेल तर आपण तो फक्त 40 लाखाचाच विकतोय. 10 लाखांनी आपल्या माणसाला स्वस्तामध्ये क्वालिटी वर्क, म्हणजे त्या 50 लाखाच्याही फ्लॅटची क्वालिटी तेवढी नसेल तेवढी आपल्या फ्लॅटची. कारण तुम्ही हे प्रतिष्ठानची जी क्वालिटी पाहिली, इथे तुम्हाला कुठेही काही दोष दिसला नसेल कदाचित, म्हणजे अप टू मार्क हे सगळं काम दिसलं असेल. त्या प्रकारे प्रत्येक गोष्ट आपली तशीच आहे. तर तशा कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा 2 पैसे आपल्याला नफा मिळतो आणि तो इथे लागतो. तशा प्रकारे 200 कोटीच्या पुढे आपण हे काम नेलेलं आहे. समाजाचा सर्वांगीण विकास करणे हा याचा हेतू आहे. त्या ऐतिहासिक कार्याला तुम्ही आज भेट दिलीत. इथे आता हा 200 कोटी पैसा कसा उपलब्ध झाला, कारण दान नाही, सरकारचा पैसा नाही, मग हे पैसे आले कसे, हा एक प्रश्न आपल्याला पडला असेल, किंवा एवढे पैसे मग आणले कुठून. तर आपल्याला FD फिक्स डिपॉझिट नावाची योजना माहीत आहे, बँकांमध्ये असणारे FD. तर तशा प्रकारच्या काही FDच्या योजना आपल्याकडे आहेत ह्या प्रतिष्ठानच्या. जशा पतसंस्थेमध्ये FDच्या योजना, तशा पतसंस्थेच्या आहेत, तशाच रिअल इस्टेट कंपनीच्या योजना आहेत आणि टुरिझम कंपनीच्या आपल्याकडे योजना आहेत, ज्याच्यामधून तुम्ही जर इथे प्रतिष्ठानला 1 वर्षासाठी पैसे ठेवले तर आपण 12% त्याला परतावा देतो. जर 1 लाख ठेवले असतील तर 1,12,000 1 वर्षानंतर. ज्यांना पेन्शन मिळत नाही, जे महामंडळामधून रिटायर होतात, त्या लोकांना दर महिन्याला 10% प्रमाणे आपण घरपोच पेन्शनसारखे पैसे देतो. तर आपली मंडळी जे रिटायर होतात, ज्यांना पेन्शन मिळत नाही, ते इथे पैसा आणून टाकतात, 10% प्रमाणे दर महिन्याला त्यांच्या घरी त्यांचं व्याज निघून जाते आणि त्यांची मुद्दल मात्र जशी तशी असते. 3 वर्षासाठी पैसे ठेवले तर 16% आपण त्याला परतावा देतो. तर अशा प्रकारच्या काही योजना आपल्याकडे आहेत. त्या योजनांच्या माध्यमातून हा पैसा उभा होतो. म्हणजे समाज किती चांगला आहे हे याच्यावरून आपल्याला दिसते की समाजाचे लोक विश्वास ठेवण्याजोगी तेवढी परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे. कामं जर चांगले करू तर लोक विश्वास ठेवतात. आज त्या ताईंनी तुम्हाला इथं येण्याची विनंती केली आणि सर्वजणींनी एकमतानं होकार दिला. त्या ताईंचं काम चांगलं असलं पाहिजे, त्या विश्वासू असल्या पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं त्यांचं वैशिष्ट्य असलं पाहिजे, त्यांचा स्वभाव तसा असला पाहिजे. म्हणूनच तुम्ही त्यांना लगेचच त्यांच्यावर विश्वास ठेवून की चला आपण आज एक 1 डे टूर काढूया, इकडे जाऊ, तर ह्या उद्देशाने तुम्ही सकाळपासनं इथे आलेल्या तयारी करून. तर काम करणारी मंडळी जर चांगली असेल तर कितीही कठीण गोष्ट असेल ती आपण करू शकतो. आणि ती ह्या प्रतिष्ठानने समाजाला दाखवून दिलेलं आहे की काम कठीण नाही. जर ते योग्य प्रकारे केलं, सातत्यानं केलं, ती चळवळ म्हणून केलं तर ते सहज पूर्णत्वाकडे नेता येते. तर ही लांब पल्ल्याची चळवळ आहे, ही पिढ्यानपिढ्या चालणारी चळवळ आहे. म्हणजे मी गेल्यानंतर माझ्या मुलाला सुद्धा इथे काम करता येईल, तो गेल्यानंतर त्याच्याही मुलाला काम करता येईल, अशी ही पिढी दर पिढी चालत राहणारी, तेवत राहणारी ही धम्म चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही धम्म चळवळ सातत्यानं आपल्याला पुढे न्यायची आहे. तर ह्या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करेन. आता नागपूर भंडाऱ्याचे अनेक लोक इथे जुळलेले आहेत. भंडाऱ्याचे नागदेवे साहेब आहेत, जे इथे महाबीजला नोकरीला होते. तर त्यांनी भंडाऱ्याकडे सुद्धा भरीव काम ह्या प्रतिष्ठानचं केलेलं आहे. भंडाऱ्याला आम्ही बरेचदा आलो, त्यांच्याकडे आम्ही जातोच, पण सभेला सुद्धा, कारण प्रत्येक जिल्ह्याच्या लोकांना असं वाटतं की असं प्रतिष्ठान आपण सुद्धा उभं केलं पाहिजे. प्रत्येकाला वाटते, तुमच्यातल्याही बऱ्याच जणींना वाटलं असेल की आपण हे काम केलं पाहिजे. काम करता येते, काम सोपं आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला पेटून उठावं लागेल. तर भंडाऱ्याला सुद्धा अनेक लोक ह्या प्रतिष्ठानला जुळलेले आहेत. त्यांच्या नेहमीसाठी वारंवार भेटीगाठी होत असतात. तुम्हालाही मी आवाहन करेल की तुम्हाला सुद्धा जर बचत करायची असेल तर इथे हे योग्य ठिकाण आहे, इथे तुम्ही जरूर बचत केली पाहिजे. मला ही प्रतिष्ठान समजावून सांगण्याची संधी खाडे सरांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम.
धन्यवाद सर. या संस्थेचे व्यवस्थापक तुषार खंडाळू साहेबांनी आपल्याला सविस्तर माहिती या संस्थेच्या संदर्भात दिलेली आहे. यानंतर अध्यक्षाच्या विनंतीवरून साधना वाकोडे मॅडम या विचारमंचावर विराजमान समितींना विनंती करतो. याशिवाय आपल्यापैकी आणखी एक हे कोणती मॅडमला घ्या ना हो त्यानंतर शेंडे मॅडम या, तुम्ही दोघी शेंडे मॅडम यानंतर प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळातील सदस्य आणि उपाध्यक्ष वंदनाताई तायडे मॅडम या आपल्याला 2 शब्द सांगते असं मी त्यांना विनंती करतो. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तनवादी विचारसरणीच्या संपूर्ण महामानवांना, महामातांना विनम्र अभिवादन करते. आणि आज आपण भंडाऱ्याहून आलात. आजच्या ह्या विचारमंचावर उपस्थित असलेले ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक भारसाकडे सर, संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब, सन्माननीय खाडे सर, सन्माननीय शेंडेताई, सन्माननीय वाकोडेताई आणि आपण सर्व उपासिका संघ, मी सर्वप्रथम आपलं सगळ्यांचं अभिनंदन करेल की एवढ्या महिला एकत्र आल्या. खूप प्रयत्न करावं लागतात महिलांना एकत्र करण्यासाठी, कारण महिलांची कारणं असतात. वयस्कर असतील तर नातवाला पाहावं लागते, नातवाला सांभाळावं लागते, त्याला शाळेतून आणावं लागते, नेऊन घालावं लागते. इतर महिलांचे असतील तर नाही, मला सासू सासऱ्याचं करावं लागते, नोकरी आहे, अशी विविध कारणं असतात. आणि ते कारणं रास्तही आहेत आणि आपण जर वेळ काढतो म्हटलं तर त्यातूनही वेळ काढू शकतो. आपल्या मनावर खूप आहे, आपली इच्छा किती आहे कुठलीही गोष्ट करण्याची त्याच्यावर अवलंबून आहे. कारण जर का आपल्याला सिनेमा बघायची इच्छा होत असेल आणि आवड असेल तर आपण कितीही जबाबदाऱ्या असो घरच्या, आपण सिनेमा बघायला जातोच, वेळ काढतोच. पार्लरमध्ये जायसाठी आपण 1 घंटा सहज काढतो, पण बुद्धविहारात जायसाठी किंवा असं काही सामाजिक धार्मिक काम करायचं असेल तेव्हा मात्र आपल्या महिलांना वेळच नसतो. आणि समजा एखादीने पुढाकार घेतला, करतोय म्हटलं, तिला काय काम आहे, आता हेच करणार आहे, जाऊन बसते तिथं, रिकामीच आहे, अशा म्हणणाऱ्या बऱ्याच महिला असतात. म्हणजे त्याही महिलाच आहेत, नावं ठेवणाऱ्याही महिलाच आहेत, काम करणाऱ्याही महिलाच आहेत. त्यामुळे महिला काय करू शकतात आणि महिलांमध्ये काय शक्ती आहे ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये होऊन गेलेल्या महिलांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो हे आपण आपल्यावर स्वतःवर पहिल्यांदा विश्वास ठेवायला पाहिजे. स्वतःला आपण समजलं पाहिजे की मी कमी नाही, मी काहीतरी करू शकते. हो ठीक आहे ना, माणसं खूपच काही करू शकत असतील, पण महिलाही घराची जबाबदारी सांभाळतात म्हणून ती माणसं पुढे जाऊन काम करू शकतात. म्हणजे स्त्रिया ह्या कुठेही त्यांनी जर म्हटलं की नाही हे करायचं आहे तर त्या करू शकतात. असं म्हणून तुमचं सगळ्यांचं खूप अभिनंदन. तुम्ही सगळ्या एवढ्या एकत्र आल्यात आणि बुद्धविहार वर्षावासामध्ये बुद्धविहारांना भेटी द्यायला पाहिजेत त्या तुम्ही देत आहात. त्यासाठी ऐतिहासिक प्रतिष्ठानद्वारा तुमचं अभिनंदन करते. तुम्ही ऐतिहासिक प्रतिष्ठान बघितलं, संपूर्ण समजून घेतलं, त्याबद्दलही तुमचं अभिनंदन करते. आणि तुम्हाला एक आव्हान करते, तुम्ही एवढ्या सगळ्या महिला इथे जुळलेल्या आहात, एकत्र आल्यात म्हणजे तुम्ही एकमेकांशी जुळलेल्या आहात. कोणी कोणाची मैत्रीण असेल, सगळ्याच जणी एकाच जणीच्या मैत्रिणी नसतील, परंतु काही 2-4 जणी एक वेगळा ग्रुप असेल, 2-4 जणींचा एक वेगळा ग्रुप असेल, या ग्रुपमधली एक, त्या ग्रुपमधली एक, ती मैत्रिणी असेल म्हणून तुम्ही ह्या एवढ्या सगळ्या जणी जुळल्या असाल, असंही असू शकते. मग काही का असेना, पण तुम्ही सगळ्याजणी जुळलेल्या आहात तेव्हा तुम्ही प्रतिष्ठान समजून घेतलेलं आहे. तर ह्या ज्या प्रतिष्ठानच्या योजना आहेत, आत्ताच आपल्यासमोर तुषार खंडेराव साहेबांनी आमच्या संस्थेचे जे आपले हे आहेत, व्यवस्थापक आहेत, त्यांनी तुम्हाला सगळ्या योजना इथे समजावून सांगितलेल्या आहेत. तर त्या योजनांमध्ये तुम्ही सहभागी व्हा.
जसं आत्ता शेंडेताईंनी पुढाकार घेतलात, तुमच्यापैकी आणखी काही जणांनी पुढाकार घेतलात आणि ही धम्मसहल तुम्ही काढलेली आहे. असा पुढाकार घ्या आणि ह्या संस्थेला जुळून राहा. यूट्यूबवर तुम्ही जर सर्च केलं प्रतिष्ठान लाईव्ह, तर या संस्थेबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला घर बसल्या मिळणार आहे. आणि इथे काय योजना चालतात म्हणजे आता ह्यांनी तर सांगितल्याच, पण तरी आणखी डिटेल्समध्ये जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्या ऐकायला मिळतील. तुम्ही तुमच्या घरीसुद्धा सांगू शकता. काय होते, आपण काही गोष्टी ऐकतो, सगळ्याच आपल्या स्मरणात राहतात असं नाही. काही आपण घरी गेल्यानंतर घरी जाईपर्यंत विसरतो सुद्धा. पण जर का तुम्ही ते यूट्यूब चॅनलवरचं घरी व्हिडिओ लावलेत तर त्याच्यामधून तुमच्यासोबत परिवारातील सगळे लोकसुद्धा ते ऐकू शकतात आणि मग तुम्हाला आणखी त्या योजनांची आठवण येते. हो, ही योजना चांगली आहे, आपल्याला सहभागी होता येईल. असं तुम्ही सगळ्याजणी जुळून त्याच्यामध्ये सहभागी व्हा. आता पतसंस्था आहे किंवा बचत गट आहे आमच्या इथे जो आहे, जो महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बचत गट नसेल, एवढा मोठा बचत गट आम्ही इथे चालवतो आहोत. तर ह्या बचत गटाला जी मासिक वर्गणी असते वगैरे, ह्याच्यामध्ये तुम्ही समजा नाही जुळू शकले तरी तुम्ही या संस्थेचे आजीव सभासद मात्र नक्कीच होऊ शकता. आणि तुम्ही जर मनात आणलं तर तेही तुम्ही करू शकता. किंवा आणखी काही ज्या योजना आहेत ज्या साहेबांनी सांगितल्यात त्या तुम्ही देऊ शकता. आपल्या घरचे कोणीतरी वारलेलं असते किंवा कोणाचा तरी वाढदिवस असतो किंवा कोणाची तरी काहीतरी असं प्रमोशन झालं म्हणून त्याच्यासाठी आपण खूप मोठ्या मोठ्या पार्ट्या करतो. गावातल्या लोकांना, आपल्या नातेवाईकांना जुळवून ठेवण्यासाठी म्हणून का होईना, तेही आवश्यक असतेच. असं नाही की ते करू नये, पण त्यासोबतच दान देणं सुद्धा आवश्यक असते. आणि मग असं हा जो होणारा खर्च आहे, हा होणारा खर्च आपण थोडक्यात भागवून, कारण आजकाल आपण जेव्हा प्रोग्राममध्ये बघतो तेव्हा ज्या व्यक्तीकडचा प्रोग्राम असतो ती व्यक्ती सगळ्याच व्यक्ती असं नाही की ते घरचे पुरे असतात ते कर्ज तेवढा मोठा कार्यक्रम करायसाठी. पण त्याच्या घरचा कार्यक्रम खूप मोठा झाला, त्याच्या घरी हे एवढे मोठे पदार्थ खायला होते, असा शो होता, असं स्टेज सजवलं होतं, मग मी काय कमी आहे, मी पण केलं पाहिजे, पण मग मला त्याच्यासाठी कर्ज काढावं लागते, तेही मी काढीन. असं करण्यापेक्षा गाडगेबाबांनी म्हटलेलं आहे की ऋण काढून सण साजरे करू नका. मग आपण आपल्या ऐपतीप्रमाणे हे आपण मान्य केलं पाहिजे की नाही, ते त्यांनी केलं करू द्या, माझी ऐपत नाही आहे तेवढी, मी माझ्या ह्याच्यात जेवढं होईल तेवढंच करेल. फक्त तुम्ही लोकांशी, येणाऱ्या लोकांशी प्रेमाने जरी बोलले, आदराने जरी बोलले ना, तरी ती लोक तुमच्याशी जुळून राहतात. कोणाला अपेक्षा नाही, सगळेजण आपापल्या घरी खाऊन पिऊन पुरे आहेत. कोणालाच अपेक्षा नाही की याच्या घरी गेलो म्हणजे आपल्याला चांगले पदार्थ खायला मिळतील किंवा ह्या कार्यक्रमामध्ये गेलो तेव्हा आपल्याला असं नाही आहे. आता आपला समाज खूप सुधारलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या ऐपतीप्रमाणे कार्यक्रम करायचा आणि आपल्याला वाचलेला पैसा, मग मनात हा विचार आणायचा की त्यांच्यासारखा जर केला असता तर मला एवढा खर्च आला असता, मग हा माझा एवढा पैसा वाचलेला आहे, हा पैसा मी कुठे खर्च करायचा. तर अशा ज्या संस्था आहेत, ऐतिहासिक प्रतिष्ठानसारखी जी संस्था आहे जी समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करते आणि समाजाने ह्या संस्थेवर एवढा विश्वास ठेवला आहे की आत्ता खंडेराव साहेबांनी सांगितलं आहे की हे दरवाजे, ही वास्तू ही संपूर्णतः जरी दानातून निर्माण झालेली नसली तरी बऱ्याच अंशी याच्यामध्ये दानाचा पैसा आहे. आणि म्हणून असा आपल्या या संघाकडून जर एखादा दानाची वस्तू, दानाचा रक्कम इकडे जर आली तर तुमच्या नावाचा तिथे उल्लेख होतो. जसं की आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, मातोश्री रमाबाई आंबेडकरांचा पुतळा आहे, बुद्ध विहार आहे, हा हॉल आहे, हे याच्यासाठी ज्यांनी धम्मदान दिलेलं आहे, हे दरवाजे आहेत, ज्यांनी कोणी इथे धम्मदान दिलेलं आहे, दानातून हे जे दिलेलं आहे त्या सगळ्यांची नावं इथे कोरलेली जाणार आहेत. मग आपण वर्गणीमधून हे गोळा करून जर इथे रक्कम देणार आहोत, प्रत्येकाचं नाव आपल्याला लिहिणं शक्य होणार नाही, परंतु तुमच्या उपासिका संघ आणि भंडारा हे आलं म्हणजे त्याच्यामध्ये तेवढी ते आपण नाव कोरून तुमच्या नावाचं असं काहीतरी इथे करू शकतो, असा एक विचार तुमच्यासमोर मला मांडायचा आहे. आणि तुम्ही बघा, तुम्ही करू शकता, मनात आणलं तर काहीही होऊ शकते, हे मी आधीच आपल्यालाही सांगितलेलं आहे. त्यामुळे तीच एक अपेक्षा ठेवते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नारी शक्तीचं महत्त्व त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि महिलांनी जर ठरवलं तर ते काही करू शकतात.
अशा प्रकारची एक भूमिका त्यांनी सांगितलेली आहे. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कृष्ट प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक भारसागडे सर, जे की साप्ताहिक समाज न्याय पत्राचे मुख्य संपादक आहेत आणि ही जे प्रतिष्ठान अकोल्यामध्ये उदयास आलेलं आहे याचे मुख्य प्रवर्तक आहेत, ज्यांच्या प्रेरणेतून हे सगळं निर्माण झालेलं आहे. मॅडमनं आपल्याला, तायडे मॅडमनं सांगितलेले आहे की हे सगळं बौद्ध उपासक उपासिकांच्या त्यागातून, दानातून निर्माण झालेलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की या संस्थेचं जे कार्यकारी मंडळ आहे, जे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारी मंडळ, हे सर्व मंडळसुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यागी असलेलं कार्यकारी मंडळ आहे. जसं की प्राध्यापक भारसागडे सर जे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्या उत्पन्नाचा 20वा हिस्सा समाजासाठी दान करायला पाहिजे. सरांना मी म्हणजे फार वर्षापासून ओळखतो, माझे नातेवाईकच आहेत. तर त्यांनी बाबासाहेबाचा हा 20वा हिस्साचा मुद्दा इतका स्वतःच्या जीवनामध्ये लावून घेतला की त्यांच्या पगारामधून ते 20% हिस्सा आपल्या घरात खर्च करायचे आणि 80% समाजासाठी खर्च करायचे. अशा प्रकारे त्यांची प्रवृत्ती आहे. समाज न्याय पत्र हे जे त्यांनी चालू केलं वृत्तपत्र, त्यामध्ये स्वतःच्या पैशानं ते काही काळामध्ये सुरुवातीला चालवलं गेलं आणि फार मोठा त्याग अध्यक्षाचा समाजासाठी असल्यामुळे त्याची प्रेरणा घेऊन या संस्थेचे जे कोषाध्यक्ष आहेत रमेशजी तायडे सर आणि वंदना मॅडम, जे आता आपल्याला मार्गदर्शन केलं, तर यांनीसुद्धा तो त्यागाचाच मुद्दा, प्राध्यापक भारसागडे सरांचा जो मुद्दा आहे तोच मुद्दा त्यांनीसुद्धा आपल्या जीवनामध्ये हे करून स्वतःचं घर विकून, प्लॉट विकून 40 लाख रुपये या संस्थेला दान देण्याचं त्यांनी हे केलेलं आहे आणि ही वास्तू उभीसाठी मदत केलेली आहे. या संस्थेचे सचिव आहेत अशोक इंगळे, हे सर आहेत. यांनीसुद्धा मागच्या 20 वर्षापासून आपल्या उत्पन्नाचा हिस्सा समाजासाठी प्रेरित करण्याच्या दृष्टिकोनातून ही संस्था उभी करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले आणि आर्थिक त्याग मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आणि म्हणून आपण पाहतो की कोणतीही वास्तू, कोणतेही कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्याग अतिशय महत्त्वाचा असतो. आणि म्हणून मग या संस्थेचं खास वैशिष्ट्य आहे की या संस्थेचं कार्यकारी मंडळ जे आहे किंवा अध्यक्ष आणि सचिव, कोषाध्यक्ष आणि इतर जे सदस्य आहेत या संस्थेचे, जे कार्यकारी मंडळात आहेत, हे अतिशय त्यागी आहेत आणि त्यांनी त्याग केल्यामुळे सगळं घडू शकलं. त्यांच्या त्यागामुळे आपल्या समाजामध्ये, बौद्ध समाजामध्ये इतर जे कार्यरत असणारे किंवा नोकरीवर असणारे लोक किंवा जे बौद्ध उपासक आहेत त्यांना त्याची प्रेरणा मिळाली की हे लोक काहीतरी करतात आणि हे जे काम करतात हे स्वतःच्या पैशानं करत आहेत. त्यामुळे या संस्थेचा हा विकासच होणार आहे. कोणत्या प्रकारचे यामध्ये दुर्लक्षपणा होणार नाही, कोणतीच गैरसोय होणार नाही. आणि म्हणून मग लोकांनी विश्वास ठेवून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दान दिलं आणि ही वास्तू, भव्य वास्तू निर्माण झालेली आहे. सरांचा जो मोठा उद्देश आहे, जसं की आतापर्यंत 200 कोटीचं काम झालं, तर हे हजारो कोटीपर्यंत हे नेणून अनेक प्रकारचे उपक्रम त्यांनी लागू करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर त्यालासुद्धा अशा प्रकारे समाजाच्या त्यागातूनच ते होणार आहे. आणि म्हणून मग जसं की मॅडमनं सांगितलं, त्यागाशिवाय कोणतीच वस्तू निर्माण होत नाही किंवा संस्था चालू शकत नाही. म्हणून अशा हा एक महत्त्वाचा उद्देश त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. मी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक भारसागडे सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर या ठिकाणी आपल्या संस्थेच्या उत्कर्षाबद्दल सांगावं. महाकरुणिक भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, शिवाजी महाराज, माता जिजाऊ, शाहू महाराज, सुभेदार रामजी आंबेडकर, माता भीमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, संत गाडगे बाबा यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. विचारमंचावर विराजमान वाकोडीताई आणि काय सरनेम काय म्हणतो, शेंडेताई. वाडेगाव लक्षात आहे त्यामुळे डोंगरे किंवा उच्चारच आम्ही म्हणतो शेंडेताई. आणि विचारमंचावर विराजमान सन्माननीय तायडे साहेब, वंदनाताई, प्राध्यापक खाडे सर, तुषार कुमार, माझ्या बौद्ध उपासिका, बौद्ध उपासक, माझ्या मित्रांनो. येथे शेंडेताईंचे बंधू देखील वाडेगावून आलेले आहेत. सन्माननीय OS इंगळे साहेबही या ठिकाणी आहेत. माझ्या मित्रांनो, तुमचा काही जास्त वेळ घेणं उचित नाही. तुम्ही संपूर्णपणे प्रतिष्ठान पाहून आल्यात. प्राध्यापक खाडे सरांनी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. तुषार कुमारने तुम्हाला सगळं समजावून सांगितलं.
वंदनाताईंनी तुम्हाला समजावून सांगितलं, तीच ती गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याचं काही काम नाही. तुम्ही अत्यंत बुद्धिमत्तेनं समर्थ आहात आणि म्हणून आता सांगितलं सुरुवातीला खाडे सरांनी की तुम्हाला अशोक वाटिकेत देखील जायचं आहे. मुक्काम करत असाल तर इथं मुक्कामाची सोय आहे. मुक्काम करत नसाल तर तुम्हाला कमीत कमी नाही म्हटलं तरी 5 तासाचा प्रवास करायचा आहे. 5 ते 6 तास, 350 किलोमीटर तुम्हाला जायचं आहे. अजून तुमचा मध्ये काही कुठं ब्रेकिंग पॉईंट असेल तर काही सांगता येत नाही. भंडाऱ्याच्या मंडळीला भेटायला इथं ते आमची अकोलेकर मंडळी जी आहे, काय नाव तुमचं, सुखदेवे मॅडम आणि त्यांची कन्या ह्या तुम्हाला भेटायला देखील इथं आलेल्या आहेत. तर माझ्या भगिनींनो, तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी जर आपणाला व्हायचं असेल तर आपल्या मोलमजुरीचा, आपल्या पगाराचा, आपल्या उत्पन्नाचा 20वा हिस्सा आपण दिला पाहिजे. मी लेक्चरशिप करताना 4 कोटी रुपये मला बाबासाहेबांनी दिले 35 वर्षामध्ये. 4 कोटीतले मी 20 लाख रुपये जर समाजाला दिले असतील तर मी बाबासाहेबाचा अनुयायी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात उदाहरणार्थ की भारसाकडे 3,80,00,000 तू ठेव, मीच दिले ना तुला, माझ्यामुळेच नोकरी शिक्षण. म्हणतो हो, मग 3,80,00,000 तू ठेव. तुझ्या परिवाराची उन्नती झाली पाहिजे, मुलं शिकले पाहिजे, चांगल्या नोकरीवर लागले पाहिजे, त्यांचा दर्जा वाढला पाहिजे, तुला अन्य समाजात राहावं लागते आणि म्हणून 4 कोटीपैकी 3,80,00,000 तू ठेव, पण 20 लाख या गरीब समाजाच्या उन्नतीसाठी दे. म्हणजे मला जर 2 लाख पगार असेल प्रत्येक महिन्याला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 20वा हिस्सा म्हणजे 10,000. 2 लाखातले केवळ 10,000 या गरीब समाजासाठी दे. 1,80,000 तू ठेव. म्हणजे किती दयाळू झाले बाबासाहेब. बाबासाहेबांमुळेच आपल्या अंगावर कपडे आहेत, नाहीतर आता तर जंगलातले असणारे, झाडं झुडपं असणारे, पालापाचोळा अंगाला गुंडाळला असता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा दयाळू, मायाळू, कनवाळू दुसरा कोणी आहे काय? कोणीच नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक प्रकारे म्हणतात की तुला 2 लाख पगार असेल तर 1,80,000 तू ठेव, 1,90,000 तू ठेव आणि 10,000 प्रत्येक महिन्याला तू दे. म्हणजे 20वा हिस्सा म्हणजे 5% ऑफ अवर इन्कम. उत्पन्नाचा 20वा हिस्सा म्हणजे 5%. ओके. जर मी देत नसेल तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गद्दार झालो हे स्पष्ट आहे. मी जर 100% 20वा हिस्साचं पालन करत असेल तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. पण मी जर समजा काहीतरी पानं पुसल्यासारखं करत असेल, तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, जयंती आली की जय, कोणी वर्गणी मागायला आले की 100, 200, 500 रुपये दिले की संपलं काम. पण आपण आपल्या कमाईचा हिशोब केला पाहिजे. मजूरदार जरी असला तो जर 200 रुपये कमावत असेल दररोज तर त्या 200 रुपयातले 10 रुपये त्यानं दिले पाहिजे. 300 रुपये मजुरी असेल तर त्यानं 15 रुपये काढून ठेवले पाहिजे. 50,000 पगार असेल तर त्यानं 2,500 रुपये काढून ठेवले पाहिजे. 1 लाख पगार असेल त्यानं 5,000 काढून ठेवले पाहिजे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी जर असेल तर तो ते करतो. पण माझ्या भगिनींनो, 70 वर्षामध्ये हे झालेलं नाही. आणि म्हणून आपण कितपत बाबासाहेबांचे बुद्धाचे अनुयायी आहो याचा विचार आपण केला पाहिजे. त्याग नसेल तर बुद्धाचे, बाबासाहेबाचे अनुयायी होऊ शकत नाही. बगर त्यागानं काही होत नाही. शेवटचं वाक्य बाबासाहेबाचं सांगतो. आषाढ पौर्णिमा 1950ला कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विनंतीवरून एक लेख पाठवला होता कलकत्त्याला. त्या लेखामध्ये एक वाक्य आहे, ते वाक्य फक्त तुम्हाला सांगतो. जे लोक आर्थिक बाबतीत, शैक्षणिक बाबतीत, सामाजिक बाबतीत गरीब असतील, पैसा नाही,
शिक्षण कमजोर आहे, सामाजिक एकोपा नाही, म्हणजे गरीब आहो, झोपडपट्टीत राहतो, नोकरी नाही, शिक्षण कसं तरी घेतलं म्हणजे गरीब आहो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे लोक गरीब आहेत, दरिद्री आहेत, ते बौद्ध होऊ शकत नाहीत, ते बौद्ध होऊ शकत नाहीत, बौद्ध असू शकत नाहीत. म्हणजे जे दुसऱ्यावर अवलंबून आहेत. शाळेत घेता काय जी, पोराचं नाव घेता काय तुमच्या शाळेत, तुमच्या कॉन्व्हेंटमध्ये नाव घेता का, माझ्या भावाचं, माझ्या बहिणीचं, माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं, माझ्या नातलगांचं. आमची शाळा नाही, तुमच्या शाळेत नाव घ्या. दुसऱ्यावर अवलंबून. इकडे 22 प्रतिज्ञा, 22 प्रतिज्ञा काय, ब्रह्मा विष्णू महेशांना देव मानणार नाही, गौरी गणपतीची पूजा करणार नाही, म्हणतो ना आपण 22 प्रतिज्ञा. दुसऱ्या दिवशी उठले मारवाड्याच्या शाळे कॉन्व्हेंटमध्ये, ब्राह्मणाच्या शाळा कॉन्व्हेंटमध्ये, गुजरात्यांच्या शाळा कॉन्व्हेंटमध्ये, मराठ्यांच्या शाळा कॉन्व्हेंटमध्ये. इकडे 22 प्रतिज्ञा आणि तिकडे सरस्वतीची पूजा, दुर्गाची पूजा, गणपतीची पूजा. दुसऱ्यावर अवलंबून, स्वाभिमान पोकळ, आणि म्हणून बौद्ध होऊ शकत नाही. शिक्षण मारवाड्या गुजरात्यांच्या ब्राह्मणांच्या असणाऱ्या RSSच्या शाळा कॉलेजला घेतलं. माझ्यासारखा कोणी शिक्षण नाही आहे, मी खूप शिकला हो, घे कटोरा हाती, जाय त्यांच्याकडे नोकरीला. देता काय जी नोकरी, त्याच्या बँकेत, त्यांच्या शाळेत, त्यांच्या कॉलेजमध्ये, त्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये वगैरे वगैरे. मारवाडी, गुजराती, ब्राह्मण, बनिये, कुणबी, पाटील यांच्या दाराशी आपला समाज जातो. आणि म्हणून असा समाज बौद्ध होऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला स्वाभिमानी जर सांगितलं तर ते कशाच्या आधारावर, आपल्या कमाईचा 20वा हिस्सा दिला पाहिजे. जर दिला असता या 70 वर्षात, जर दिला असता या 70 वर्षात, तर काय झालं असतं माहीत आहे? 70 वर्षात जर आपल्या लोकांनी 20वा हिस्सा दिला असता, गद्दारी केली नसती, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं 4000 कोटीचं काम झालं असतं. त्याचा अभ्यास केला आपल्या प्रतिष्ठाननं, हे आपलं सगळ्यांचं आहे. 4000 कोटीचं काम झालं असतं प्रत्येक जिल्ह्यात, तर आपलं काय झालं असतं? प्रत्येक जिल्ह्यात 10 कॉलेज, 5 कॉन्व्हेंट, 20 हायस्कूल, 1 बँक, त्याच्या 50 ब्रँचेस, 500 एकर ॲग्रिकल्चर लँड, कोऑपरेटिव्ह फार्मिंग, 500 बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पतसंस्था. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण 40,000 परिवाराला नोकऱ्या देऊ शकलो असतो. आपल्या शाळा कॉलेजमध्ये आपल्या पोरांना शिकवलं असतं, दुसऱ्यावर अवलंबून नसतो. आज आपल्या झोपडपट्ट्या दिसतात, झोपडपट्ट्या दिसल्या नसत्या. खेड्यापाड्यातली हैराणी आपल्याला दिसते, ती दिसली नसती. आणि म्हणून माझ्या भगिनींनो, तुम्ही जे ठरवाल तसा समाज फिरतो. तुम्ही जे ठरवाल तसा समाज फिरतो. तुम्ही जे ठरवाल तसा परिवार चालतो. तुम्ही जे म्हणाल तशा प्रकारे मनुष्य घरातील काम करतो. तुम्ही म्हटलं काही जायचं नाही त्या सामाजिक चळवळीत, माणूस घरात. तुम्ही म्हटलं घरात राहू नका, तुम्ही चळवळीत गेले पाहिजे, माणूस बाहेर. तुम्ही जर म्हटलं की आपण त्याग केला पाहिजे, तर मनुष्य त्याग करतो. तुम्ही म्हटलं काही गरज नाही देण्याची, मनुष्य चुपचाप राहतो. म्हणून आता महिलांच्या शक्तीवर या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं? ज्या समाजाच्या महिला ज्या प्रमाणात सुधारल्या असतील, त्या प्रमाणामध्ये त्या समाजाची उन्नती झाली असं समजावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा म्हणतात, समाजाच्या महिला ज्या प्रमाणात विकसित असतील त्या प्रमाणात तो समाज सुधारला असं समजावं. महिला विकसित म्हणजे काय? महिलांचे विचार विकसित म्हणजे काय? महिलांनी जर ठरवलं चळवळीला गती आणायची, चळवळीला गती येते. मग आता याच्यावर विचार करा. 70 वर्षामध्ये आपली अवस्था गांगरलेली आहे. आपला समाज मागे आहे, मागासलेला अजूनही आहे. याला जबाबदार आपल्या समाजाच्या महिला आहे. महिलांनी जर कंगण बांधलं, तुम्ही आता ठरवलं एकही माणूस सोबत घ्यायचा नाही आपल्याला, चला आपण जाऊया. मनुष्यांनी काय म्हटलं घरातल्या, जा जा जा,
एखाद्यानं नाणं केलं असेल तरी त्याला तुम्ही समजावून सांगितलं त्यांना, अच्छा ठीक आहे जाऊन या. तुम्ही ठरवलं की समाज उन्नत झाला म्हणून समजायचा. आणि म्हणून या ठिकाणी तुमचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. वाकोडे ताईंनी गेल्या 7-8 दिवसापाच्या अगोदरपासून सांगितलं की महिला येत आहेत 11 तारखेला, माझ्या सवंगणी आहेत, मैत्रिणी आहेत. तर त्या अनुषंगानं हे आपण रविवारला ओपन करून देत असतो, कारण वर ग्रंथालय आहे, बाकीचं आहे. परंतु तुम्ही एवढ्या लांबून संकल्प करून आलेले आहात, तर त्या दृष्टिकोनातून हे आपलं प्रतिष्ठान आहे, तुमचं आपलं प्रतिष्ठान आहे. देशातली सगळ्यात मोठी सदस्य संख्या असणारी आपली संस्था आहे. एवढी मोठी संस्था, सदस्य संख्या असलेली देशामध्ये एकही संस्था नाही. हे तुमचा आपला स्वाभिमान आहे. देशातल्या 16 राज्याचे लोक येऊन पाहून अभ्यास करून गेलेले आहेत की कसं पॉसिबल आहे. गोव्याला 12 राज्याचे लोक एकत्रित आले, तिथं प्रतिष्ठानला बोलावलं, तिथं समजून घेतलं की कसं शक्य आहे. वास्तविक पाहता याच्यासारखं सोपं काम कोणतं नाही, खूप सोपं काम आहे. परंतु काय होते माहीत आहे का, जे लोक सोप्या कामाकडे दुर्लक्ष करतात ते लोक मोठं काम करू शकत नाहीत. लहान मुलांना कंटिन्यू 10व्या वर्गापर्यंत मन लावून जर आपण शाळेत पाठवलं तर तो पोरगा खूप शिकतो. 10व्या वर्गापर्यंत जर दुर्लक्ष केलं तर त्याच्या पुढे तो शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून लहान गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे हा मुद्दा समजून घ्या, खूप सोपं काम आहे. सतत कामात राहिलं पाहिजे, चळवळ राबवली पाहिजे. आणि एक शेवटचा फॉर्म्युला सांगतो, त्याग करणाराची उन्नती कोणी थांबवू शकत नाही. जेवढा आपण त्याग करू तेवढी उन्नती झाली म्हणून समजायची, एवढं सांगतो. आणि तुमचा खूप जास्त टाईम काही घेणं उचित नाही आहे. तुम्हाला प्रवासाला मंगलकामना देखील प्रतिष्ठानच्या आहेत, हार्दिक शुभेच्छा आहेत. तुम्ही मात्र भंडाऱ्याला एवढ्या महिला माहीत आहे का, एवढ्या महिला महाराष्ट्र हलवून टाकतात. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जबरदस्त पद्धतीनं आपलं काम तुम्ही करू शकता. किमान भंडारा जिल्हा जो आहे, तुम्ही जर संकल्प केला तर भंडाऱ्यामध्ये अशा प्रकारचं तुम्ही काम करू शकता. भंडारा जिल्ह्याचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे. भंडाऱ्याची मंडळी खूप जबरदस्त चळवळीतली आहे. हितेंद्र नागदेवे साहेब यांनी जवळजवळ 400 लाईफ मेंबर भंडारा, गोंदिया, नागपूर इथले दिलेले आहेत, लक्षात घ्या. हितेंद्र नागदेवे साहेब वरठी भंडाऱ्याचे आहेत. भंडाऱ्याला प्रॉपर डॉक्टर वानखडे साहेब देखील आहेत. भंडारा शहरातील गोंदियामधले खूप लाईफ मेंबर आपले आहेत. आपला समाज न्यायपत्र भंडारा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, समाज न्यायपत्र पेपर आपला. आणि म्हणून तुमची ही ताकद पाहू जाता तुमचा गुणगौरव करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा कार्यक्रम समापनाच्या अगोदर प्रतिष्ठानतर्फे बुके देऊन तुमचं आपण सगळ्यांचा एक ग्रुप फोटो घेऊ, तुमचं एक प्रातिनिधिक स्वागत या ठिकाणी करण्यात येईल आणि कार्यक्रम समापन होईल. जय भीम. धन्यवाद सर. बौद्ध उपासक होण्यासाठी काय आवश्यक आहे आणि खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचं तत्त्वज्ञान अंगीकृत करून समाजाचा विकास कसा केला जाऊ शकतो हे प्रत्यक्ष प्राध्यापक भारसाकडे सरांनी आपल्याला सांगितलेले आहे. सर आभार. यानंतर या ऐतिहासिक प्रतिष्ठान संस्थेचे कोषाध्यक्ष रमेशजी तायडे साहेब हे आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, संत कबीर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, महाराष्ट्रमाता जिजाऊ शिवाजी महाराज, सुभेदार रामजी आंबेडकर, शाहू महाराज, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, गाडगे महाराज, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेचा तुम्ही भेट द्यायला आले. त्या छोट्याशा कार्यक्रमाचे अध्यक्ष, या प्रतिष्ठानचे शिल्पकार, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष, साप्ताहिक समाज न्यायपत्राचे मुख्य संपादक आणि या प्रतिष्ठानच्या ज्या विविध कंपनीज आहेत 8-10 त्याचे सगळ्यांचे प्रमुख आपले मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर, शेंडे मॅडम, वाकोड मॅडम, खाडे सर, तुषार खंडेराव. आता हे प्रतिष्ठान
सांगण्यासाठी जवळपास 3 ते 4 घंटे लागतात. तुम्हाला खूप वेळ कमी आहे, कारण हे प्रतिष्ठान जर समजून घेतलं तर आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून तुम्हाला वेळ खूप असल्यामुळे थोडक्यात हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहो. तर तुम्ही भंडाऱ्यावरून खूप लांबून आल्या. भंडाऱ्याला मी अनेकदा आलो. मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं आपला आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रम हा छोटासा जरी कार्यक्रम असला, या संस्थेचे अध्यक्ष यांनी आपला अनमूल्य वेळ, कारण सर खूप बिझी असतात, 18 तास सरांची तब्येतही बरोबर नाही, तुम्ही आवाज पाहिला असेल, कंटिन्यू काम, अनेक कंपनीज, अनेक देश विदेशातून या ठिकाणी लोकांनी भेटी दिल्या आणि त्यांना तर विचार पडला की हे तुम्ही कसं काय पॉसिबल आहे. आणि म्हणून आपण सगळंच या ठिकाणी सांगितलं आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये असं प्रतिष्ठान स्थापन करावं. कारण आपण 5% नोकरीवर आहोत, 95% झोपडपट्ट्यामध्ये आहेत. तर त्यांच्या मुलांचा, त्यांच्या घरादाराचा सगळा आपण विचार करावा आणि आपण त्याग करावा. कारण बुद्धांनी त्यागच आपल्याला शिकवलं. काल एकच मिनटं घेतो की काल मी नांदेडला गेलो आणि मी गुरुद्वार पाहिलं. तो समाज फक्त छोटा आहे, तिथं सुवर्णाचं मंदिर आहे, त्यांचं लंगर आहे. तुम्हाला सांगतो, सगळे शीख बाया 5-50 भांडे धुवायले, कपडे धुवायले, काय काय, म्हणजे मी भारावून गेलो की आमचा समाज बलाढ्य आहे, पण आमचा समाज असा एकीत का नाही आहे? आम्ही का एक नाही? आम्ही का सेवा देत नाही? बुद्ध या विश्वाला एवढं करुणा त्यांनी दिली, त्याग दिला, पण सगळे त्याचा विचार करून आले, पण आम्ही विचार करत नाही. तर बुद्धांचा विचाराचा आपण विचार करावा एवढं बोलतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार खंडेराव, खाडे सर, वाकोडे मॅडम, शेंडे मॅडम, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं आपल्याला एक फोटो काढायचा आहे, तर हा छोटासा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम.